दिलीप देशमुख, आमचा जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ कम PPT होता त्यामध्ये आम्ही शब्द दिला होता की आम्ही आपल्याला एक डेमो PPT सादर करू, जेणेकरून आमचे जे ट्रेनिंग प्रोग्रामच्या व्हिडिओज असतील त्याची क्वालिटी कशी राहील ह्याची आपल्याला कल्पना येईल. आपण सुरुवात करूया. ह्या डेमो PPTसाठी आपण पेनल्टीज इम्पोज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा विषय निवडलेला आहे. सर्वप्रथम कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा एक मुद्दा असा आहे की ज्याच्यामुळे अनेक बँकांना पेनल्टीज लागलेल्या आहेत. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपल्या बोर्डावर जे डायरेक्टर्स असतात, मग ते इलेक्टेड असो, कोऑप्टेड असो किंवा बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे असो, स्वीकृत केलेले, त्यांना आपल्याला कर्ज देता येत नाही किंवा त्यांच्या नातेवाईकांना देखील आपल्याला कर्ज देता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे हितसंबंध ज्या संस्थांमध्ये गुंतलेले आहेत त्यांना देखील आपल्याला कर्ज देता येत नाही, तसेच डोनेशन देखील देता येत नाही बँकेकडून. त्यामुळे ह्याचं जर व्हायोलेशन केलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेनल्टी लावते. आता ह्या व्हायोलेशन्सच्या संदर्भात अगदी सोपा उपाय जर आपण केला तर आपल्याला दंड लागणार नाही. ते म्हणजे जेव्हा डायरेक्टर्स निवडून येतात त्यावेळेस त्यांची स्वतःची माहिती, रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार जे नातेवाईक आहेत त्यांची माहिती, त्यांचे कुठल्या संस्थेत हितसंबंध त्यांची माहिती, आधार कार्ड, पॅन नंबरसह ते देतात. ते जर आपण आपल्या सिस्टीममध्ये टाकून ठेवले आणि क्वेश्चन म्हणून पॉपअप जर होत असेल की यांना आपल्याला कर्ज द्यायचं नाही आहे, तर मला असं वाटते निश्चितपणे आपण हा जो पेनल्टीचा मुद्दा आहे तो आपण अवॉइड करू शकतो. आता आपल्याला नातेवाईकांची व्याख्या देखील बघायला पाहिजे, पण तत्पूर्वी आपण हे बघूया की हा जो बॅन आहे, हे जे बंधन आहे, बंदी आहे, त्याला रिझर्व्ह बँकेने 3 एक्झम्पशन्स दिलेले आहेत, अपवाद दिलेले आहेत. ते म्हणजे जर डायरेक्टर किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या स्वतःच्या नावाने जर FDR असतील, टर्म डिपॉझिट्स असतील, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कर्ज देता येते, किंवा त्यांच्या जर लाईफ पॉलिसीज असतील त्याच्या अगेन्स्ट आपल्याला सरेंडर व्हॅल्यूच्या अगेन्स्ट जो काही आपल्या बँकेचा नियम आहे मार्जिन ठेवायचा त्याप्रमाणे आपल्याला कर्ज देता येते, किंवा त्यांनी जर गव्हर्मेंट सिक्युरिटी घेतल्या असतील तर आपल्या लोन पॉलिसीनुसार त्यांना आपल्याला कर्ज देता येते. म्हणजे फक्त 3 अपवाद आहेत डायरेक्टर्स किंवा त्याच्या नातेवाईकाला आपल्याला कर्ज द्यायसाठी. ते म्हणजे लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स, फिक्स डिपॉझिट किंवा टर्म डिपॉझिट, लाईफ पॉलिसी ज्या असाइन करता येतात, किंवा गव्हर्मेंट सिक्युरिटीज. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं कर्ज आपल्याला डायरेक्टर्स किंवा त्यांच्या नातेवाईकांना देता येत नाही. तर आता आपण डायरेक्टरच्या रिलेटिव्हची जी व्याख्या दिलेली आहे रिझर्व्ह बँकेने ती देखील समजून घेऊया. सर्वप्रथम डायरेक्टर जर मेल असेल तर त्याच्या पत्नीला, आणि डायरेक्टर जर फिमेल असेल तर तिच्या पतीला आपल्याला हे रिस्ट्रिक्शन्स लागू होतं. त्याचप्रमाणे डायरेक्टर किंवा त्याचे नातेवाईक जेव्हा एखाद्या HUFमध्ये कर्ता किंवा को पार्टनर्स असतात तर त्यांना आपल्याला कर्ज देता येत नाही. उरलेले जे 10 प्रकारचे नातेवाईक आहेत ते रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे. सर्वप्रथम वडील, आपल्याला लक्षात ठेवायला ही ऑर्डर आपण जर ठेवली तर मला असं वाटते खूप सोपं जाईल आपल्याला लक्षात ठेवायसाठी. सर्वप्रथम वडील, त्यानंतर आई. आईमध्ये सावत्र देखील येते, स्टेपमध्ये ज्याला आपण म्हणतो सावत्र देखील येते. त्याचप्रमाणे वडील, आईनंतर मुलगा, सावत्र मुलगा, हे सुद्धा त्या व्याख्येमध्ये येतात. आणि सख्या मुलाची बायको, लक्षात ठेवायचं की सावत्र मुलाची बायको या व्याख्येत येत नाही. मुलाच्या नंतर मुलगी, सख्खी मुलगी किंवा सावत्र मुलगी, आणि सख्या मुलीचा नवरा, म्हणजे सावत्र मुलीच्या नवऱ्याला बंधनं नाहीत. म्हणजे पहिले वडील झाले, मग आई झाली, आई सावत्र आई, मग मुलगा झाला, मुलगा सावत्र मुलगा, मग मुलाची पत्नी झाली, सून सख्या मुलाची, त्यानंतर मुलगी, सावत्र मुलगी, आणि सख्या मुलीचा नवरा म्हणजे जावई झाला. त्यानंतर भाऊ, सख्खा भाऊ, सावत्र भाऊ, आणि सख्या भावाची बायको, आणि नंतर येते बहीण, सख्खी बहीण, सावत्र बहीण, आणि सख्या बहिणीचा नवरा,
असे 10 प्रकारचे नातेवाईक आहेत. त्यांना आपल्याला कर्ज देता येत नाही. ते त्यांचे हितसंबंध ज्या संस्थांमध्ये गुंतलेले आहेत त्यांना आपल्याला डोनेशन देखील देता येत नाहीत. आणि ह्या इन्स्ट्रक्शनचं जर आपण व्हायोलेशन केलं तर RBI दंड लावते. कारण ज्यावेळेस डायरेक्टर निवडून येतात ती सगळी दिलेली माहिती त्यांची आपण RBIला ऑलरेडी पाठवलेली असते. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ डेटा अवेलेबल आहे. त्यामुळे कृपया ही बँकेने या प्रकारची चूक करू नये. दुसरं मेजर व्हायोलेशनचा प्रकार आहे तो म्हणजे सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कचं व्हायोलेशन. सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कचं नवीन नाव 1 एप्रिल 2025 पासून प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन असं आहे. सध्याचं ते SFS आहे, सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क. तर हा कधी लागतो हे सुद्धा आपण मुळात समजून घेऊया. हा 3 प्रकारमुळे लागतो. पहिल्यांदा CRAR ज्याला आपण म्हणतो, तर तो जर 9% जर खाली असेल एखाद्या बँकेचा तर त्या बँकेला SAF लागू होतो. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे NPA. नेट NPA 6% किंवा त्याच्यावर असेल तर SAF लागू होतो. नेट NPA 6%च्या आत पाहिजे. ते जर 6% अँड अबव जर असेल तर SAF लागू होतो. तिसरा प्रकार आहे प्रॉफिटेबिलिटीचा. जर अकोमुलेटेड लॉसेस असतील किंवा 2 कॉन्झिक्युटिव्ह इयर्सला बँक लॉसमध्ये असेल तर SAF लागू होतो. म्हणजे 3 प्रकारचे जर आपण बेंचमार्क उल्लंघन केलं. पहिला आहे CRARचा, कॅपिटल टू रिस्क असेट वेटेड रेशिओज. दुसरा आहे क्वालिटी ऑफ असेट्सचा म्हणजे नेट NPAचा. आणि तिसरा आहे प्रॉफिटेबिलिटीचा. ह्या तिन्ही पॅरामीटर्समध्ये जर आपण उल्लंघन केलं तर बँकेला SAF लावतो. आणि जेव्हा बँकेला SAF लागतो त्यावेळेस रिझर्व्ह बँक एक कॉन्फिडेन्शियल पत्र लिहिते आणि त्यामध्ये काही अटी घातलेल्या असतात. त्या अटींचं जर आपण उल्लंघन केलं तर रिझर्व्ह बँक दंड लावते. आता ह्या अटी प्रत्येक बँकेला सारख्या नसतात. त्यांचं जे व्हेरिएशन आहे स्टँडर्ड बेंचमार्कपासून त्याच्यावर त्या अवलंबून असतात. उदाहरणार्थ एखाद्या बँकेचा प्रॉफिट जर 2 कोटी असेल आणि त्याचे अकोमोडेटेड 20 कोटी असतील तर ते खूप सिव्हिअर व्हायोलेशन आहे. किंवा 9% CRAR पाहिजे आणि त्यांचं 2-3% आहे म्हणजे इट इज व्हेरी सिव्हिअर व्हेरिएशन. त्याचप्रमाणे इतरही गोष्टीच्या नेट NPA एकदम समजा 12-15% असेल तर मग ती सिव्हिरिटी किती आहे त्याच्यावर त्यांच्या अटी ह्या किती जाचक आहेत ते RBI ठरवते. पण ज्या काही अटी असतील त्याचं व्हायोलेशन आपल्याला करता येत नाही. आता सर्वसाधारणपणे ह्या अटी कशा प्रकारच्या असतात हे आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया जे काही व्याजदर देते SBला किंवा टर्म डिपॉझिटला कुठल्याही प्रकारचं तर त्याच्यापेक्षा जास्ती व्याजदर त्या बँकेला देता येत नाही. तसं हे स्पेसिफिक मेन्शन केलेलं असते, हे लक्षात घ्या. ह्या सर्वसाधारण अटी आहे. बँक टू बँक इट मे व्हॅरी. दुसरं आहे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. जर एखादी शेड्यूल बँक दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेचे डिपॉझिट ॲक्सेप्ट करत असेल आणि ती जर SAFमध्ये आली तर तिला नॉन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेचे डिपॉझिट्स किंवा दुसऱ्या बँकेचे डिपॉझिट ॲक्सेप्ट करता येत नाही. तिसरं आहे लोन्स टू सेगमेंट हॅव्हिंग रिस्क वेट असेट मोर दॅन 100%. आपल्याला रिस्क वेट आपल्याला माहीत आहे CRAR हा रिस्क वेटवरच असतो. आणि ज्या लोन्सचं 100%पेक्षा जास्ती असेल रिस्क वेट किंवा इन्व्हेस्टमेंटचं त्यामध्ये आपल्याला नवीन इन्व्हेस्टमेंट करता येत नाही किंवा नवीन कर्ज देता येत नाही. दुसरा आहे लोन्स टू सेक्टर्स प्रोहिबिटेड ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ NPAs. म्हणजे ज्या बँकेचे NPA जास्ती आहेत मग त्या बँकेचे कुठल्या सेक्टरला NPA जास्ती आहेत त्या NPAमध्ये देखील कशाचं प्रमाण जास्त आहे कोण्या सेगमेंटचं सेक्टरचं ते बँकेनेच ठरवायचं. आणि बँकेने स्वतःवर बंधन लादून घ्यायचं किंवा या सेक्टरमध्ये उदाहरणार्थ रिअल इस्टेटमध्ये आपलं NPAचं प्रमाण जास्ती आहे तर त्यांनी त्याला नवीन कर्ज देता कामा नये. आणि ते जर केलं तर परत व्हायोलेशनमध्ये ते येते. त्यानंतर रिफंड ऑफ शेअर्स 9% चार्ज जर CRAR असेल तर अदरवाईज असो आपल्याला रिफंड करता येत नाही शेअर्स. आणि SAFमध्ये जर बँक असेल तर आपल्याला शेअर्सचं रिफंड करता येत नाही. डिक्लरेशन ऑफ बोनस जर बँक SAFमध्ये असेल तर बँकेला बोनस देता येत नाही किंबहुना AGMमध्ये डिक्लेअर देखील करता येत नाही. RBIची स्पेसिफिक परमिशन त्यासाठी घ्यावी लागते.
जनरली जर बँक सॅपमध्ये असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर रिस्ट्रिक्शन्स येतात, बंधनं येतात. आणि आपल्याला काही करायचं असेल, उदाहरणार्थ आय टीसाठी जर आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं असेल, काही सर्व्हर्स घ्यायचे असेल, राउटर्स घ्यायचे असेल, तर आपल्याला स्पेसिफिक परमिशन घ्यावी लागते. तेव्हाच आपल्याला ते परमिशन घेतल्यानंतरच घेता येतात. त्याचप्रमाणे सॅपमध्ये बँकांची जी एक्सपोजर लिमिट आहे ती कमी केल्या जाते. जी काही एक्सपोजर लिमिट आहे ती कशी ठरवली जाते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहू. पण उदाहरणार्थ एखाद्या बँकेची जर 10 कोटीची एक्सपोजर लिमिट आहे तर RBI सांगते की 25% कमी करा. याचा अर्थ काय की 7.5 कोटीपर्यंतच त्यांना कर्ज देता येतं किंवा रिन्यू करता येतात. आता एखाद्या कस्टमरची लिमिट 10 कोटी असेल आणि सॅपमुळे 7.5 कोटीवर आली तर आपल्यासमोर 2च पर्याय आहेत की त्याला विनंती करायची किंवा तुझ्या सोर्सेसमधून तू 2.5 कोटी भर आणि 7.5 कोटी लिमिट वापर. आम्ही जेव्हा सॅपच्या बाहेर येऊ तेव्हा परत आमची रिइन्स्टेट लिमिट आम्ही तुला वाढवून देऊ. किंवा आपल्याला कन्सोर्शियम फायनान्सचा सहारा घ्यायला पाहिजे. दुसऱ्या कुठल्या बँकेसोबत टायअप करून कन्सोर्शियम फायनान्स करून त्याला 2.5 कोटी तिकडे पार करायला पाहिजे. आणि हे जर आपण दोन्ही नाही करू शकलो तर कदाचित तो कस्टमर दुसऱ्या बँकेत शिफ्ट होईल, आपलं नुकसान होईल. त्यामुळे आपल्याला याची खूप काळजी घ्यावी लागते. परंतु जर आपण 7.5 कोटी रिड्यूस एक्सपोजर लिमिट असताना 10 कोटी रिन्यू केली तर मात्र बँकेला दंड लागू शकतो. अर्थात टर्म लोनसाठी हे लागू नाही आहे, हे वर्किंग कॅपिटलसाठी लागू आहे. लक्षात ठेवा, टर्म लोनसाठी आपल्याला नवीन देता येत नाही किंवा जे काही रिड्यूस होत होत येत आहे हळूहळू ते खाली आणावं लागते. तर ही ती सूचना आहे एक्सपोजर लिमिटच्या संदर्भात. तिसऱ्या प्रकारचं व्हायलेशन जे आहे ते KYCचं व्हायलेशन आहे. नो युअर कस्टमर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की याचं महत्त्व RBI 0 टॉलरन्स खाते घेते. ते आपल्या काही चुका असतील तर पोटात घालायला तयार नाही, बँकेला दंड लागतो. तर ज्या काही चुका कुठल्या प्रकारच्यासाठी दंड लागला ह्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. ओपनिंग अकाउंट्स ऑफ प्रोहिबिटेड एंटिटीज, काही एंटिटीजचे अकाउंट्स आपल्याला ओपन करता येत नाही, त्याचे सर्क्युलर्स येतात. काही इंडिव्हिज्युअल्सचे आपल्याला अकाउंट ओपन करता येत नाही. अशा प्रोहिबिटेड म्हणजे ज्यांच्यावर रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेली आहे की यांचे खाते उघडू नका, ते जर आपण ओपन केले तर बँकेला दंड लागू शकतो. त्यानंतर KYC कंप्लायंट पाहिजे. आपले जे अकाउंट्स आहेत, जे ऑपरेटिव्ह अकाउंट्स आहेत ते KYC कंप्लायंट पाहिजे. म्हणजे काय, प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपण घ्यायला पाहिजे. ते जर न घेता आपण जर खाते उघडले तर बँकेला दंड लागू शकतो. त्यानंतर आपल्याला रिस्क कॅटेगरायझेशन काय होते, जे काही आपले अकाउंट्स आहेत त्याचे आपल्याला 3 प्रकारचे रिस्क असतात. एक हाय रिस्क, मीडियम रिस्क आणि लो रिस्क. तर लो रिस्क जर असेल तर आपल्याला 10 वर्षानंतर त्यांचं KYC अपडेशन करावं लागते. मीडियम रिस्क असेल तर 8 वर्षानंतर आपल्याला KYCचं अपडेशन करावं लागते. आणि हाय रिस्क जर असेल तर 2 वर्षानंतर आपल्याला KYCचं अपडेशन करावं लागते. म्हणजेच आपण जर रिस्क कॅटेगरायझेशन नाही केलं, रिस्क कॅटेगरायझेशनप्रमाणे रिस्क अपडेशन नाही केलं तर बँकेला दंड लागू शकतो. आता यामध्ये रिस्क कॅटेगरायझेशन आणि रिस्क अपडेशनमध्ये एक RBIच्या परत अशा सूचना आहे की हा एक्झरसाईज जो आहे हा रिस्क अपडेशन KYCचा अपडेशनचा रिस्क अपडेशनचा हा 6 महिन्यातून एकदा करायला पाहिजे. आणि त्याचा आढावा बोर्डापुढे ठेवायला पाहिजे. काय प्रयत्न केले रिस्क अपडेशनसाठी, आपण काय प्रयत्न केले, SMS पाठवले, फोन केले, पेपरला जाहिरात दिलं आहे, जे काय असेल ते जे प्रयत्न ते आपल्याला बोर्डापुढे तो आढावा ठेवावा लागतो ॲटलीस्ट 6 महिन्यातून एकदा तरी. ह्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि मग या आढाव्यामध्ये आपल्याला रिस्क मायग्रेशनसुद्धा आपल्याला सांगता येते की आपली बँक लो रिस्क, मिडियम रिस्क, हाय रिस्क म्हणजे कुठली दिशा आहे. कारण रिस्क अपडेशनच्या वेळेस काही अकाउंट्स हायचे लो होऊ शकतात, मिडियमचे हाय होऊ शकतात. जे काही बदल होतात त्याचा जर आपण समरी ठेवली बोर्डापुढे तर बोर्डाला एक अंदाज येतो की आपली बँक रिस्क प्रोफाईलमध्ये कुठे प्रवास आपला चालू आहे तो. त्यामुळे रिस्क मायग्रेशनचं ॲनालिसिस जे आहे ते सुद्धा आपण संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवायला पाहिजे. CKYC जर आपण पेंडिंग केलं नाही किंवा अधिक प्रमाणात पेंडिंग ठेवला तर बँकेला दंड लागू शकतो. त्याप्रमाणे UCIC म्हणजेच कस्ट ID आपण ज्याला म्हणतो की एका कस्टमरचा एकच असायला पाहिजे. ते जर एकापेक्षा अनेक झाले असतील सुरुवातीच्या काही चुकामुळे तर त्याचं डिडुप्लिकेशन करायला पाहिजे.
एकच त्याचं असायला पाहिजे आणि आपल्याला कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून त्याचं जे मेन अकाउंट आहे, ऑपरेटिंग अकाउंट आहे, त्यामध्ये ते मर्ज करायला पाहिजे. पण यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, कारण एका नावाचे अनेक व्यक्ती असू शकतात. त्याच्यामुळे भलत्याच व्यक्तीचं दुसऱ्या अकाउंटमध्ये मर्ज करू नये. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड आणि पॅन नंबर जर आपण बघितला आणि त्याच्याप्रमाणे मर्ज केलं तर मला ते काम सोपं होते. आणि ज्यांच्या आपल्याकडे पॅन किंवा आधार कार्ड नसेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते घेऊन मग मर्ज करावे. परंतु एका व्यक्तीचा एकच नंबर असायला पाहिजे किंवा कस्टमर आय डी जो आहे ज्याला आपण म्हणतो UCIC तो एकच असायला पाहिजे. याची काळजी घ्यावी, नाहीतर परत आपण दंडास पात्र होऊ शकतो. आपण KYCच्या डॉक्युमेंट्समध्ये मुळात पॅन किंवा आधार कार्ड घेतो. तर हे घेताना ओरिजिनल आहे की नाही, डुप्लिकेट आहे किंवा फ्रॉडुलंट आहे, हे अवॉइड करण्यासाठी ज्या एजन्सीज इश्यू करतात पॅन आणि आधार कार्ड त्यांच्या मार्फतच AP घेऊन आपण ते कन्फर्म करायला पाहिजे की जेन्युइन आहे म्हणून, खरे आहे म्हणून, आणि त्यानंतरच ते अकाउंट ओपन करायला पाहिजे. खोट्या पॅन कार्ड किंवा आधार कार्डच्या आधारे अकाउंट ओपन केल्यास आणि काही प्रॉब्लेम आल्यास आपल्याला रिझर्व्ह बँक दंड लावू शकतो. त्यानंतर सॅपच्या व्यतिरिक्त जनरली देखील सगळ्याच बँकांसाठी एक्सपोजर लिमिट असते. ती आपण 31 मार्च ज्यावेळेस बॅलन्स शीट फायनल करतो, स्टॅच्युटरी ऑडिट आपले कन्फर्म करतात Tier 1 Tier 2 कॅपिटल, त्याच्यावर आधारित आपण मग आपली त्या फायनान्शियल इयरसाठी नॉर्मली एक्सपोजर लिमिट आपण ठरवतो, बोर्डापुढे ठेवतो, मंजूर करून घेतो. ही जी एक्सपोजर लिमिट आहे ही बँकेच्या सिंगल एक्सपोजर लिमिट सिंगल बॉरोवरची जी लिमिट आहे ती Tier 1 कॅपिटलच्या 15% असते आणि ग्रुप बॉरो लिमिट जी आहे तर ती 25% असते. आता ह्या ग्रुपची व्याख्या बँकेला स्वतःलाच करावं लागते. RBI सांगत नाही की हे या 4 अकाउंटचा एक ग्रुप आहे, दुसऱ्या 2 अकाउंटचा ग्रुप आहे. आपल्यालाच ठरवावं लागते, त्याला एक विशिष्ट लॉजिक आहे. तर त्याप्रमाणे जेव्हा आपण ग्रुप ठरवतो तेव्हा त्या ग्रुपची टोटल लिमिट जी आहे फंड बेस आणि नॉन फंड बेस दोन्ही एकत्र करू ती 25%च्या पेक्षा जास्ती नको, बँकेचं जे काही Tier 1 कॅपिटल आहे त्यापेक्षा. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअलला फंड बेस नॉन फंड बेस सगळं मिळून ती जी बेरीज आहे आपण ज्याला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याची टोटल 15%पेक्षा जास्ती असायला नको Tier 1 कॅपिटलच्या. ही दक्षता घ्यायला पाहिजे. याचं व्हायोलेशन जर केलं तर बँकेला दंड लागू शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सॅपमध्ये एक्सपोजर लिमिट रिवाईज होतात, कधी कधी कमी केल्या जातात 75%, 50% वगैरे. तर त्याचंसुद्धा आपल्याला तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण रिन्युअल करतो त्यावेळेस जी काही खाली गेलेली लिमिट आहे, डाउनलोड केलेली आहे, कमी केलेली लिमिट आहे त्याप्रमाणेच ते व्हायला पाहिजे. आपली 31 मार्चची जे काही नंबर ऑफ रेग्युलर शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या नंबर ऑफ शेअर होल्डरच्या 20%पेक्षा जास्ती नको. नॉमिनल शेअर होल्डरची संख्या जी आहे ती रेग्युलर शेअर होल्डर्सच्या 20%पेक्षा जास्ती नको. ती जर व्हायोलेट केली तर बँकेला दंड लागू शकतो. त्यानंतर विंडो ड्रेसिंगसाठी बँकेने एक स्पेशल सर्क्युलर काढलेला आहे, बॅलन्स शीटच्या संदर्भात आहे. त्यामध्ये उल्लेख आहे त्याचा की जर आपण बॅलन्स शीटमध्ये विंडो ड्रेसिंग केलं तर बँकेला दंड आम्ही लावू. आता मुळात विंडो ड्रेसिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. विंडो ड्रेसिंग म्हणजे जे काही डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेस बँकेची 31 मार्चची पोझिशन आहे ती आपण इयर एंडला वाढवतो. ती कशी वाढवतो नॉर्मली की एखाद्या अकाउंटला लिमिट 5 कोटीची आहे, त्याचं बॅलन्स 3 कोटीचं आहे, म्हणजे अनअवेअर लिमिट 2 कोटीची आहे. त्यामध्ये आपण त्या बॉरोवरच्या संमतीने 2 कोटी डेबिट टाकतो आणि 2 कोटीचं क्रेडिट आपण त्याच्या दुसऱ्या करंट अकाउंट SB अकाउंट कुठेतरी आपण क्रेडिट देतो. म्हणजे 2 कोटी डेबिट टाकल्यामुळे आपले ॲडव्हान्सेस वाढतात, 2 कोटी क्रेडिट केल्यामुळे आपले डिपॉझिट्स वाढतात. अशा जर रीतीने जर आपण वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये डेबिट टाकून क्रेडिट केले आणि ॲडव्हान्सेस आणि डिपॉझिट्स वाढवले त्याला म्हणतात विंडो ड्रेसिंग. कारण आपण जेव्हा 10-15 एप्रिलला आपण पोझिशन बघतो त्याच आपले जे बॅलन्स शीटच्या फिगर्स आहेत ते खाली येतात. विंडो ड्रेसिंग समजायला फार सोपं आहे. त्यामुळे हे जर केलं तर आधी आपल्याला दंड लावू शकते. RBIला ट्रान्सपरन्सी अपेक्षित आहे, ट्रूथफुलनेस अपेक्षित आहे, जे आहे ते दाखवा, सत्य दाखवा. त्यामुळे अशा खोट्या
वाममार्गाने किंवा मागच्या दराने डिपॉझिट ॲडव्हान्सेस किंवा बिझनेस पोझिशन जी बँकेची आहे, डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेसची बेरीज म्हणजे बिझनेस, तर ती बिझनेस पोझिशन वाढवू नये आणि ती जर आपण वाढवली RBIच्या लक्षात आल्यानंतर ते आपल्याला दंड लावू शकतात. त्यानंतर आपल्या काही काम करत असताना चुका होतात तर RBI पॉईंट आऊट करते इन्स्पेक्शनमध्ये किंवा स्टॅच्युटरी ऑडिटर्स पॉईंट आऊट करतात. पण ते 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, आपण सातत्याने 3ऱ्या वर्षी त्या कंटिन्यू करून आलो, त्या चुकामध्ये आपण रेक्टिफिकेशन्स करून नाही राहिलो, अवॉइड करण्याचा प्रोॲक्टिव्हली प्रयत्न करून नाही राहिलो. अशा वेळेस पर्सिस्टंट डेफिशियन्सीसाठी देखील RBI चुकांची पुनरावृत्ती सातत्याने दरवर्षी करत असल्यामुळे दंड लावू शकते. त्यानंतर आपण जे NPA दाखवतो स्टॅच्युटरी ऑडिटच्या नंतर आपण आपली बॅलन्स शीट पब्लिश करतो आणि लोकांना आपले NPAची परिस्थिती, नेट NPA, ग्रॉस NPA, किती अमाऊंट आहे, किती पर्सेंटेज आहे आपण डिक्लेअर करतो. आणि त्यानंतर RBI ते इन्स्पेक्शन आली तर तो जर अमाऊंट किंवा पर्सेंटेज वाढलं आणि त्यामध्ये जर खूप जास्ती तफावत असेल तर त्याला व्हरायन्स म्हणतात आणि ते जर असेल तर रिझर्व्ह बँक दंड लावते. सुदैवाने आता काय झालं की आपण सिस्टीम बेस ऑन डेली बेसिस NPA आयडेंटिफाय करतो आणि त्यामुळे ह्या चुका होण्याची शक्यता आता कमी आहे, दंड लागण्याची शक्यता त्यामुळे कमी झाली. पण जर आपण पॅरामीटरमध्ये चुकलो तर मात्र आपल्याला परत त्याला माफी नाही, RBI दंड लावू शकते कारण NPA त्यामुळे वाढू शकतात. एव्हरग्रीनिंग हे पहिला हा कन्सेप्ट समजून घेऊया. जर एखादं अकाउंट आपण NPA होऊ घातलं असेल किंवा NPA झालं असेल, म्हणजे एक तर ते SMA 012मध्ये असेल किंवा NPA झालं असेल, अशाच काही बँका काय करतात, त्या कस्टमरला दुसऱ्या नावाने कर्ज देतात आणि कॉन्स्टिट्यूशन वेगळी, नाव वेगळं वगैरे सगळं ते असतं ते, आणि त्या कर्जाच्या प्रोसीडमधून हे अकाउंट अपग्रेड करतात किंवा रेग्युलराईज करतात. यामुळे काय होते की जो काय आपण नवीन कर्ज दिलेलं असते त्या कर्जाच्या प्रोसीड्समधून असेट्स क्रिएट होत नाही, ते फक्त ते जुने अकाउंट रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज एव्हरग्रीनिंग, म्हणजे तुम्ही ते ग्रीनिंग करता ते अकाउंट्स. आणि असं जर आपण केलं आणि RBIच्या ते लक्षात येते हे निश्चित आहे, ते RBIच्या लक्षात आल्यानंतर एव्हरग्रीनिंगसाठी रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकतो. त्यामुळे आपण एव्हरग्रीनिंग करू नये, सत्यता पाहावी, रिकव्हरीसाठी प्रयत्न करावे, पण त्याला नवीन आपल्याच पैशातून कर्ज द्यायचं, त्याच आपल्याच पैशातून ते अकाउंट रेग्युलराईज करायचं हे योग्य नाही. कारण रिझर्व्ह बँक रिकव्हरीच्या बाबतीत सोर्स ऑफ रिकव्हरी बघते. सोर्स कुठून आला पैसा, तो त्याच्या सोर्समधून यायला पाहिजे. त्यांनी प्लॉट विकला, घर विकलं किंवा काय जे काय असेल, LICच्या पॉलिसी चार्जेस, कर्ज घेऊन दिलं, जे काय असेल ते, तर ती जेन्युइन रिकव्हरी आहे आणि आपलेच फंड्स वापरून ते अकाउंट रेग्युलराईज केलं तर ते रिझर्व्ह बँकेला मान्य नाही. इट इज डीम्ड ॲज एव्हरग्रीनिंग आणि रिझर्व्ह बँक मग दंड लावते. दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायोलेशन्समध्ये एंड युजर फंड्सचं मॉनिटरिंग अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच बँकेने स्वतःचा एक गोड गैरसमज करून घेतलेला आहे. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल किंवा सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्ट असेल प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट, तर तिथे एंड युजर फंड्स बघण्याची आवश्यकता नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कुठलंही कर्ज देताना आपण लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतो आणि कोणत्याही बँकेच्या लोन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पर्पज ऑफ लोन असते, म्हणजे ज्या पर्पजसाठी आपण मंजूर केलं त्याच पर्पजसाठी कर्ज द्यायला पाहिजे. एंड युजर फंड्स याचा अर्थ असा आहे की त्याचा जो विनियोग आहे आपण दिलेल्या फंड्सचा, आपण ज्या कारणासाठी मंजूर केलेला आहे त्याच कारणासाठी बँकेच्या फंड्सचा वापर व्हायला पाहिजे आणि तसं नाही केलं तर रिझर्व्ह बँक आपल्या बँकेला दंड लावू शकते. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टरबद्दल आपल्याला टार्गेट दिलेले आहेत, वेगवेगळे दरवर्षीचे टार्गेट दिलेले आहेत, तर ते टार्गेट अचीव नाही केले तर RBI बँकेला दंड लावते. पण बरेचदा काय होते की टार्गेट अचीव होण्यासाठी कधीकधी काही बँका चुकीचं क्लासिफिकेशन करतात किंवा काहींच्या बाबतीत जेन्युइन चुका असतात, पण त्याच्यामुळे काय होते की प्रत्यक्षात प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं टार्गेट अचीव झालेलं नसते, पण आपण दाखवतो आमचं टार्गेट अचीव झालेलं आहे आणि अशा वेळेस रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला दंड लागू शकतो. रिझर्व्ह बँक ही आपल्या कस्टमरला वीकर सेक्शन समजते.
आणि बँक जी एंटिटी म्हणून आहे ती एक सक्षम सशक्त समजल्या जाते एंटिटी संस्था. त्यामुळे विकर सेक्शनला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला संरक्षण देण्यासाठी रिझर्व्ह बँक फेअर प्रॅक्टिस कोडच्या अंडर वेगवेगळ्या आपल्याला सूचना देत असते. म्हणजे आपल्या कस्टमरवर बॉरोवरवर अन्याय होऊ नये बँकेकडनं ह्याची दक्षता रिझर्व्ह बँक घेते. त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की आपण जेव्हा लोन देतो त्यावेळेस आपण डॉक्युमेंटेशनवर सह्या घेतो, त्यांच्या स्टॅम्प ॲग्रीमेंट जे काय असतील ते आपले हायपोथिकेशन असतील, टर्म लोन ॲग्रीमेंट असतील. तर रिझर्व्ह बँकेच्या अशा स्पष्ट सूचना आहे की त्यामध्ये SMA-ची 012ची व्याख्या द्यावी, NPA-ची व्याख्या द्यावी आणि ती उदाहरणार्थ स्पष्ट करावी की अकाउंट NPA कधी होते, अकाउंट SMA कधी होते, हे उदाहरणं देऊन तुम्ही स्पष्ट करा. त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंटेशनमध्ये इनकॉर्पोरेट हे करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला नवीन सूचना आलेल्या आहेत की जे पिनल इंटरेस्ट आणि पिनल चार्जेस. तर पिनल इंटरेस्ट आणि पिनल चार्जेसमध्ये त्यांनी भेद सांगितलेला आहे की पिनल चार्जेसवर आता आपल्याला कंपाऊंडिंग नाही करता येत. म्हणजे पिनल चार्जेस प्रिन्सिपलमध्ये ॲड नाही व्हायला पाहिजे, व्याजावर व्याज लागायला नको. ते जर आपण केलं तर बँकेला दंड लागू शकतो. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने की फॅक्ट स्टेटमेंट म्हणून एक नवीन फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पूर्ण माहिती द्यावी लागते की आपलं व्याजदर किती, आपले पिनल चार्जेस किती, वेगवेगळे कुठले डेबिट करू शकतो आपण चार्जेस कुठल्या कारणासाठी, म्हणजे फील्ड व्हिजिट चार्जेस असो किंवा स्टॉक स्टेटमेंट नाही दिलं असो, अशा वेगळ्या कारणासाठी, किंवा पिनल इंटरेस्ट कधी लागते, किती टक्के लागते, हे त्यामध्ये आपल्याला भरावं लागते. आणि त्याला नंतर इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट किती पडतो हे सुद्धा आपण त्याला कॅल्क्युलेट करून देणे अपेक्षित आहे. आणि त्याची एक कॉपी त्याला द्यायला पाहिजे. आणि हे जर आपण नाही केलं, डॉक्युमेंटेशन बाबतीत आपण पर्टिक्युलर नाही राहिलो, तर रिझर्व्ह बँक कदाचित त्याच्यापुढे ह्या कारणासाठी देखील दंड लावू शकते. त्यानंतर सेविंग बँकच्या किंवा करंट अकाउंटच्या बाबतीत आपण काय करतो की मिनिमम बॅलन्सचे काही अट घालतो. आणि ह्याच्यापूर्वी आपण 2015चं सर्क्युलर आहे ॲक्च्युली, पण आपण पूर्वी सहसा मिनिमम बॅलन्स नाही ठेवलं तर डेबिट टाकत होतो. रिझर्व्ह बँकेच्या अशा सूचना आहेत की मिनिमम बॅलन्स तुम्ही ठरवा. मिनिमम बॅलन्स किती नाही ठेवल्यास किती दंड लावायचं हे तुम्ही ठरवा. पण दंड लावताना त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट, जर मिनिमम बॅलन्सपेक्षा जर कमी बॅलन्स असेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस जायला पाहिजे की आमचं मिनिमम बॅलन्सची अट आहे, तुझ्या खात्यामध्ये कमी आहे. उदाहरणार्थ सेविंग बँकची आपल्या बँकेची अट आहे 1000 रुपये कमीत कमी बॅलन्स ठेवायला पाहिजे आणि त्याच्या खात्यामध्ये 800 रुपये. तर आपली नोटीस गेली पाहिजे की 1 महिन्याच्या आत हे जे 800 रुपये आहे ते कमीत कमी 1000 रुपये तरी बॅलन्स असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर नाही जर केली तर आपण त्याला दंड लावू शकतो. ह्या पत्रात देखील स्पष्ट लिहायला पाहिजे. आता हा दंड किती लावावा ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शक त्यांनी दिलेले तत्त्व ते असे आहे की त्या प्रमाणात लावायला पाहिजे. उदाहरणार्थ 1000 रुपये जर त्यांनी मेंटेन नाही केलं, आपली मिनिमम बॅलन्स पेनल्टी जी आहे ती 100 रुपयाची आहे, तर 1000 रुपये बॅलन्स मिनिमम पाहिजे. 800 रुपये त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचं 200 रुपये शॉर्टफॉल आहे, कमी आहे, म्हणजे 20% कमी आहे. जर आपली 100 रुपयाची पेनल्टी असेल तर 100 रुपयाच्या 20% म्हणजे फक्त 20 रुपये आपल्याला त्याला पेनल्टी लावता येते. मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल, कमीत कमी बॅलन्सची जी अट आहे त्याची पूर्तता न केल्याबद्दल आपल्याला 20 रुपये लावता येतात, 100 रुपये नाही. ह्याच्यात जर आपण चूक केली तर बँकेला निश्चितपणे दंड लागतो. त्याचप्रमाणे आपले जे टर्म डिपॉझिट असतात ते बँकेच्या सुटीच्या दिवशी मॅच्युअर होऊ शकतात. म्हणजे रविवार असो, सेकंड फोर्थ सॅटर्डे संडे असो किंवा हॉलिडेज असो डिक्लेअर्ड, तर त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट वर्किंग डेपर्यंत कॉन्ट्रॅक्च्युअल इंटरेस्ट रेट जो काही असेल, त्या FDRच्या रिसिप्टवर जो काही व्याजदर आपण लिहिला असेल त्याप्रमाणे तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस जे काय असेल त्याचं व्याज आपल्याला द्यावं लागते. नाही दिलं तर बँकेला दंड लागू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या इथे करंट अकाउंट असतात इंडिव्हिज्युअल आणि सोल प्रोप्रायटरचे. तर इंडिव्हिज्युअल आणि सोल प्रोप्रायटरच्या केसमध्ये जर अकाउंट होल्डरची डेथ झाली तर आपल्याला आपल्या बँकेचा जो काही सेविंग बँकचा दर आहे त्यानुसार आपल्याला व्याज द्यावं लागते. आणि आपण जर व्याज नाही दिलं त्या कस्टमरला तर आपल्या बँकेला दंड लागू शकतो.
काही काही बँका प्रिफरन्शियल इंटरेस्ट रेट देतात, म्हणजे सिनियर सिटीजनला देतात, स्टाफला देतात, अशा काही काही वेगळ्या आहेत. तर त्यामध्ये जर आपण HUFला जर दिलं, म्हणजे त्या HUFचा करता सिनियर सिटीजन असेल आणि सिनियर सिटीजनला बँक 0.5% फॉर एक्झाम्पल देतात एक्स्ट्रा व्याजदर प्रिफरन्शियल इंटरेस्ट रेट, तर HUFला देता कामा नये. करता सिनियर सिटीजन झाला म्हणून HUFला देता कामा नाही, कारण HUFची कॉन्स्टिट्यूशन वेगळी आहे. बँकेने जनरली सिनियर सिटीजन इंडिव्हिज्युअलला दिलेलं असते, त्यामुळे ही गल्लत करता कामा नये, नाहीतर आपल्या बँकेला दंड लागू शकतो. त्याप्रमाणे बँकेच्या सूचनानुसार रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. ह्यापूर्वी आपण ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑडिट करत होतो, पण आता बँकेच्या रिस्क असेसमेंटच्या दृष्टीतून रिस्क बेस्ड ऑडिट रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे आणि ते इम्प्लिमेंट व्हायलाच पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सिस्टीम बेस्ड NPA हे RBIच्या सूचना आलेल्याच आहेत. डेली बेसिसवर आपल्याला ते आयडेंटिफाय करावं लागतात, ऑनगोईंग बेसिसवर आयडेंटिफाय करा. थोडक्यात दररोज डे एनला आपल्याला NPA आयडेंटिफाय करावे लागतात आणि तसे न केल्यास बँकेला दंड लागू शकतो. वर्किंग कॅपिटल लिमिट्स किंवा टर्म लिमिट्स, ह्या दोन्ही प्रकारच्या लिमिट्स ह्यांचं रिव्ह्यू किंवा रिन्युअल वर्षातून एकदा व्हायला पाहिजे. इथे बऱ्याचशा बँकामध्ये आयसोलेटेड टर्म लोन जे असतात, फक्त टर्म लोन ज्यांनी घेतलेले असते त्यांचे रिव्ह्यू घेतल्या जात नाहीत, ते चुकीचं आहे. रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2024साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससाठी एक सर्क्युलर काढलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक शहरामध्ये त्यांनी शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकेसाठी स्पष्ट निर्देश केलेले आहेत. शेड्यूल बँकेसाठी त्यांनी सांगितलं की 10 लाख आणि त्यांच्यावरील सर्व अकाउंट वर्षातून एकदा तरी रिव्ह्यू आणि किंवा रिन्युअल व्हायला पाहिजे, आणि नॉन शेड्यूल बँकेसाठी 5 लाख आणि त्यावरील सर्व लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे रिव्ह्यू किंवा रिन्युअल व्हायला पाहिजे. त्यांनी वर्किंग कॅपिटल टर्म लोन असा भेद केलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे असं देखील सांगितलेलं आहे की जे काही तुमचे अकाउंट्स आहेत ते प्रत्येक क्वार्टरमध्ये 25% तरी रिव्ह्यू रिन्यू व्हायला पाहिजे. ह्या 2 प्रकारच्या सूचना आहेत, त्यांचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे. कृपा करून टर्म लोनचा देखील रिव्ह्यू किंवा रिन्युअल व्हायला पाहिजे, ते करा. त्यानंतर इम्प्रॉपर रिस्ट्रक्चरिंग, म्हणजे काय होतं की रिस्ट्रक्चरिंग जेव्हा आपण अकाउंट करतो तेव्हा RBIचे स्पेसिफिक सर्क्युलर्स असतात, त्याचं तंतोतंत पालन न झाल्यामुळे किंवा अंडरस्टँडिंग ते समजण्यात काही चूक झाल्यामुळे आपले जे रिस्ट्रक्चर अकाउंट्स आहेत ते RBI NPMR करते. NPMR झाल्यानंतर NPची अमाऊंट किंवा पर्सेंटेज वाढल्यामुळे व्हरायन्स खाली RBI आपल्याला दंड लावू शकते. क्विक मॉर्टॅलिटी हा एक नवीन शब्द RBI गेल्या 3-4 वर्षापासून इन्स्पेक्शनमध्ये मेन्शन करत आहे. जे अकाउंट्स 12 महिन्याच्या आत NPA होतात कर्ज दिल्यापासून 12 महिन्याच्या आत, आणि गोल्ड लोनच्या बाबतीत सँक्शन डेटपासून 12 महिन्याच्या आत जर अकाउंट NPA झालं तर इट इज कॉल्ड ॲज क्विक मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ, हे NPA म्हणजे बँकेसाठी डेथ झाली, त्या अर्थाने ते क्विक मॉर्टॅलिटी हा शब्द आहे. तर अशा अकाउंटची जर संख्या जास्ती असेल तर आपल्या संचालक मंडळाच्या समोर त्याचा पूर्ण आढावा ठेवायला पाहिजे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस अकाउंट 12 महिन्याच्या आत NPA होते त्याचा अर्थ असा की आपलं असेसमेंट चुकलेलं आहे. आपण जो पैसा देतो तो डिपॉझिटरचा पैसा आहे, आपला पैसा नाही येतो, आणि आपण ट्रस्टी आहोत, म्हणजे आपण निष्काळजीप्रमाणे लोन्स वाटत आहे, व्यवस्थित बघत नाही, किंवा आपण कॅश फ्लो न बघता आपण कर्ज देतो, कारण कॅश फ्लो जर न बघता कर्ज दिलं तर क्विक मॉर्टॅलिटीचे चान्सेस जास्ती असतात. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर एव्हरग्रीनिंग केलं असेल आणि त्याखाली जर हे कर्ज दिलं असेल तर 12 महिन्याच्या आत ते अकाउंट क्विक मॉर्टॅलिटी येते आणि NPA होते. त्यामुळे ही काळजी आपण घ्यायलाच पाहिजे, नाहीतर RBI आपल्याला दंड लावू शकतो. त्याचप्रमाणे शेअर्स आणि डिव्हिडंड्सच्या अगेन्स्ट काही बँक्स कर्ज देतात, आपल्याला ते अलाउड आहे, परंतु किती अलाउड आहे? Tier 1 कॅपिटल जे असेल 31 मार्चचं त्याच्या जास्तीत जास्त 20% आपल्याला डिबेंचर्स आणि शेअर्सच्या अगेन्स्ट कर्ज देता येतं. त्याप्रमाणे RBI कधीकधी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन देते. उदाहरणार्थ प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे टार्गेट नाही दिले तर RBI म्हणते किंवा
सिडबीचं जे MSE रिफायनान्स फंड आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, ते अमाऊंट सांगतात, तो व्याजदर तेच ठरवतं, आपल्या हातात काही नाही राहत. किंवा नाबार्डचं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर अशा केसमध्ये आपल्याला तर इन्व्हेस्ट नाही केलं बँकेने तर रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकतो. किंवा ज्या कारणासाठी आधी बँकेने दंड लावलेला आहे रिझर्व्ह बँकेने बँकेला, पण परत आपण त्या चुका केल्या तर देखील रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकते. आणि लक्षात ठेवा, आधी घडलेलं आहे असं, ह्या दंडाचा अमाऊंट खूप जास्ती असतो. म्हणजे पूर्वी जर एखाद्या बँकेला 10 लाखाचा दंड असेल तर ज्या कारणासाठी दंड लागला ते आपण परत रिपीट करत आहे तर कदाचित 50 लाख देखील लागू शकतो. त्यामुळे दंड लागलेल्या कारणासाठी ज्या काही चुका आपण केलेल्या आहेत त्या चुकाची पुनरावृत्ती कोण्या हद्दीत टाळायलाच पाहिजे, नाहीतर बँक ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकते. RBI आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दूषित होऊ शकतो. ज्याला आपण रेग्युलेटरी कम्फर्ट म्हणतात तो मिळत नाही RBIला, आणि त्यामुळे ह्या चुका कोण्या हद्दीत व्हायलाच नको. आपल्याला RBIने स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की इनऑपरेटिव्हची व्याख्या दिलेली आहे की 2 वर्षात जर ऑपरेशन नसेल तर ते अकाउंट NPMR पाहिलं पाहिजे. ते जर आपण नाही केले आणि त्यामध्ये ऑपरेशन्स अलाउ केले तर आपल्याला दंड लागू शकतो. आता ज्या अकाउंटमध्ये ऑपरेशन नाही आहे याचे रिझर्व्ह बँकेने 2 भाग केलेले आहेत. ज्या अकाउंटमध्ये 1 वर्ष ते 2 वर्ष ट्रान्झॅक्शन्स नाही आहेत, ऑपरेशन्स नाही आहेत, त्या कॅटेगरीला रिझर्व्ह बँक डॉर्मंट अकाउंट म्हणते. आणि ज्या अकाउंट्समध्ये 2 वर्षापेक्षा जास्ती कालावधीसाठी ऑपरेशन्स नसतील त्यांना रिझर्व्ह बँक इनऑपरेटिव्ह अकाउंट्स म्हणते. या दोन्हीच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेच्या काही कॉमन सूचना आहेत त्या अशाच आहे. किंवा डॉर्मंट किंवा इनऑपरेटिव्ह अकाउंट ॲक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग तुम्ही SMS पाठवा, फोन करा, वर्तमानपत्रात जाहिरात द्या, किंवा नेट बँकिंग असेल किंवा त्याचा जर ईमेल ID असेल तर ईमेल पाठवा, संपर्क अभियान करा. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बँका करत असतात, पण हे सगळं करा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही काय काय प्रयत्न केले ह्याचा आढावा संचालक मंडळापुढे ठेवा. म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या त्या ठेवा. त्यानंतर डॉर्मंट किंवा इनऑपरेटिव्ह किती होते आधी आणि आता ते ऑपरेटिव्ह किती झाले त्यातले, हा सुद्धा डेटा ॲनालिसिस संचालक मंडळापुढे ठेवावा ही रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. आणि तसे न केल्यास रिझर्व्ह बँक दंड लावते. आता डॉर्मंट आणि इनऑपरेटिव्ह अकाउंटमध्ये 2च प्रकारचे फरक आहेत. पहिला फरक मी ऑलरेडी सांगितला, तो म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्ष ज्या अकाउंट्समध्ये ऑपरेशन्स नाही आहेत ते डॉर्मंट अकाउंट, आणि 2 वर्षापेक्षा अधिक ज्याच्यात ऑपरेशन्स नाही ते इनऑपरेटिव्ह अकाउंट्स. आणि दुसरा भेद असा आहे की इनऑपरेटिव्ह अकाउंट जेव्हा ऑपरेटिव्ह होते त्यावेळेस आपण KYC डॉक्युमेंट्स आपल्याला घ्यावे लागतात. आणि डॉर्मंट्स अकाउंटच्या बाबतीत जेव्हा ऑपरेशन्स होतात तेव्हा KYC परत अपडेट डॉक्युमेंट घेण्याची गरज नाही. हे 2 महत्त्वाचे भेद आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स रिझर्व्ह बँकेच्या कॉमन आहे, सेम आहे. त्यानंतर डेथ क्लेमच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेला असा किंवा ज्यांचा जो पैसा आहे त्यांना त्वरित मिळाला पाहिजे. त्यामुळे 15 दिवसाच्या आत जर आपण डेथ क्लेम सेटल नाही केले तर रिझर्व्ह बँक दंड लावते. आणि त्यामुळे बँकेने नॉमिनेशनचे ड्राईव्ह घ्यायला पाहिजे. ज्या अकाउंट्समध्ये नॉमिनेशन्स नाही आहेत त्याचे जर आपण ड्राईव्ह केले, जास्तीत जास्त अकाउंट्स मध्ये केले तर मला असं वाटतं की डेथ क्लेमचं जे प्रमाण आहे वेळ लागण्याचं ते कमी होईल. आता पार्लमेंटमध्ये ॲक्ट पास होऊन राहिलेला आहेत किंवा नॉमिनेशनमध्ये त्यांनी 4 प्रकारचे दिले, त्याचे वेगवेगळे त्यांनी पद्धती दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण नॉमिनेशन जर करून घेतलं तर मला असं वाटते ही प्रक्रिया खूप सुलभ होईल आणि डिले इन सेटलमेंट ऑफ डेथ क्लेम्स या अंडर बँकेला दंड लागणार नाही. डीफ अकाउंट्स म्हणजे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड्स. डीफ म्हणजे जे अकाउंट्स 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्ती इनऑपरेटिव्ह आहेत त्या अकाउंट्समधील फंड्स आपल्याला रिझर्व्ह बँकेला ट्रान्सफर करावं लागतं, आपल्याकडे ठेवता येत नाही. आणि ट्रान्सफर करताना ते व्याजासह ट्रान्सफर करायला पाहिजे. तसे न केल्यास रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकतो. त्यामुळे मंथ एंडचा हा एक्झरसाईज हा रेग्युलर व्हायलाच पाहिजे. नॉन अडरन्स ऑफ गाईडलाईन्स फॉर डिपॉझिट अकाउंट्स म्हणजे आपल्याकडे
डिपॉझिट अकाउंट्स असतात, एस-बीचे असतात, टर्म डिपॉझिटचे असतात. त्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. टर्म डिपॉझिटच्या बाबतीत सांगितलेलं किंवा 10 वर्षापेक्षा जास्ती टर्म डिपॉझिट आपल्याला ठेवता येत नाही. किंवा करंट अकाउंटच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की ओपन करताना डिक्लेरेशन घ्या, माझं दुसरीकडे कुठे अकाउंट नाही किंवा कर्ज नाही आहे. कर्ज जर असेल तर त्या बँकेचं NOC घ्या. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना एस-बीच्या बाबतीत देखील काही सूचना दिलेल्या असतात. तर ह्यांचं आपण तंतोतंत पालन करायला पाहिजे की पासबुकमध्ये एंट्रीचं डिस्क्रिप्शन कसं असायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या सूचना त्यांनी दिलेल्या, त्या जर आपण पालन नाही केलं तर रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकते. ज्यावेळेस बँकेच्या अकाउंट NPA होते आणि वसुलीसाठी बँक ते असेट विकण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ प्लॉट आहे, प्लॉट विकण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो विकला जात नाही काही कारणामुळे. एक तर मार्केट व्हॅल्यू कमी असेल किंवा विकत घेणारे नसतील, विकत घेणाऱ्यांनी रिंग करून त्याची प्राईस पाडली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी असू शकतात. अशा वेळेस NPA करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या संमतीनुसार, सर्क्युलरनुसार ते असेट बँक सरफेसी ॲक्टमध्ये विकत घेऊ शकते सेकंड ऑप्शनच्या वेळेस. तर त्याला म्हणतात नॉन बँकिंग असेट. आता हे नॉन बँकिंग असेट झाल्यानंतर आपल्याकडे परमनंट नाही ठेवता येत, कारण तुम्ही हे ट्रान्झिटरी आहे, एक स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे किंवा हे सध्या विकले जाते, पुढे भाव वाढतील, आपण विकून आपला पैसा वसूल करू घे. त्यामुळे ह्याची जी मर्यादा आहे ती 7 वर्षाची आहे आणि RBIची जर स्पेशल परमिशन घेतली तर ती 5 वर्षापर्यंत वाढवत जाते. जनरली RBI 1-1 वर्षाचीच परमिशन देते. तर टोटल 12 वर्ष, 7 अधिक 5 12 वर्षापेक्षा जास्ती आपल्याला ते असेट, नॉन बँकिंग असेट आपल्याला ठेवता येत नाही. त्यानंतर नोटीस बोर्डच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने सूचना दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या सूचना नोटीस बोर्डवर ज्या काही आपल्याला लावायच्या आहेत माहिती कस्टमरसाठी, ती असायला पाहिजे. उदाहरणार्थ सर्व्हिस चार्जेस, बँकेचे जे सर्व्हिस चार्जेस आहेत ते पूर्णतः नोटीस बोर्डवर असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होते की आपले जे सर्व्हिस चार्जेसच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याची यादी लिस्ट मोठी असते, तर तिथे लिहायला पाहिजे आपण नोटीस बोर्डवर की आमचे जे काही सर्व्हिस चार्जेस आहेत त्याची संपूर्ण यादी ब्रायन मॅनेजरजवळ अवेलेबल आहे आणि ती असायला पाहिजे आणि कोणी मागितलं तर ब्रायन मॅनेजर ती त्याला दाखवायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपले जी ग्रीव्हन्स रिड्रेशन मेकॅनिझम आहे, म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा जी आहे, जी आपली जी पद्धत आहे की ब्रांच लेवलला, हेड ऑफिस लेवलला, बोर्ड लेवलला जे काय असेल तर किती दिवसात ते ॲक्नॉलेजमेंट केलं तर किती दिवसात त्याचं निवारण होते, ह्याची सगळी माहिती त्या बोर्डवर असायला पाहिजे. आपला जो रिड्रेशन ऑफिसर आहे, तक्रार निवारण अधिकारी आहे मुख्य, त्याचं नाव आणि नंबर देखील तिथे असायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तक्रारीचं निवारण जर नाही झालं बँक लेवलला, मग ब्रँच असो की हेड ऑफिस लेवल असो, बँक लेवलला नाही झालं तर त्या खातेदाराला ओम्बुड्समनकडे जाण्याची मुभा आहे कायद्यानुसार. तर त्या बँकेचा ओम्बुड्समनचा रिलेव्हंट जो काही पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता नोटीस बोर्डवर असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ही ग्रीव्हन्स रिड्रेशन मेकॅनिझममध्येच येते. ग्राहकाला त्याचं तक्रारीचं निवारण व्हायला पाहिजे बँक लेवलला, नाही तो ओम्बुड्समनमध्ये. ओम्बुड्समन हा रिझर्व्ह बँकेचेच एक फंक्शन आहे. त्यांचा जनरली चीफ जनरल मॅनेजर लेवलचे अधिकारी तिथे कार्यरत असतात. आणि ओम्बुड्समनमध्ये असं आहे की ओम्बुड्समनमध्ये साक्षीदार नसतात. ओम्बुड्समनमध्ये त्या खातेदारांनी आपल्याला जे पत्र दिलेलं आहे, आपण जे उत्तर दिलेलं आहे त्याच्या कॉपीज त्यांनी पाठवायच्या. ती गेल्यानंतर ओम्बुड्समनकडनं बँकेला पत्र येते, आपली बाजू ते समजून घेतात आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतात ग्राहकाच्या फेवरमध्ये किंवा बँकेच्या फेवरमध्ये. पण जनरली निर्णय हे ग्राहकाच्या फेवरमध्येच जातात. व्हायलेशन ऑफ जनरल इन्स्ट्रक्शन्स, रिझर्व्ह बँक आपल्याला ज्या पेनल्टीज लावते त्यामध्ये अजूनही एक जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. उदाहरणार्थ वेबसाईटच्याबद्दल, वेबसाईट ही अपडेटेड असावी, त्यामध्ये आपले जे लास्ट 3 इयर्सची बॅलन्स शीटचे डिटेल्स आहेत ते असावेत. आपण जे डीफला अकाउंट ट्रान्सफर करतो त्या अकाउंट होल्डरचे नावं असावेत, आपले सर्व्हिस चार्जेसचे डिटेल्स असावे, आपली तक्रार निवारण जी व्यवस्था आहे तिची संपूर्ण माहिती त्यात असावी, ओम्बुड्समनची माहिती असावी. तर अशा सगळ्या प्रकारची माहिती सर्व्हिस चार्जेस
जे काय आपण लावतो त्याची माहिती, इंटरेस्ट रेटची माहिती, ही सगळी माहिती अपडेटेड असावी अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण सिम्पल इंटरेस्टच्या काही स्कीम्स लॉन्च करतो, त्यामध्ये जनरली कंपाऊंडिंगपेक्षा त्याचा व्याजदर जास्ती असतो. अशा वेळेस कस्टमर्सला क्लीन अँड ट्रान्सफरच्या अप्रोचमध्ये आपण स्पष्टपणे तिथे उल्लेख असायला पाहिजे की हा जो व्याजदर आहे हा सरळ व्याजदर आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे. आणि हे जे सिम्पल इंटरेस्ट मंथली किंवा क्वार्टरली अप्रूव्ह होते, ते आपण त्याला ताबडतोब त्यांनी सांगितलं त्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. मग ते खातं आपल्याकडे असू शकते किंवा दुसऱ्या बँकेत देखील असू शकते. त्याचप्रमाणे अजून लास्ट बट नॉट लिस्ट 4 CICs आहेत, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज. त्यांना आपल्याला पिरियॉडिकल इन्फॉर्मेशन द्यावी लागते, अपडेट करावी लागते दर महिन्याला. आणि ती जर माहिती आपण त्यांना दिली नाही तर रिझर्व्ह बँक आपल्याला दंड लावू शकते. अशा वेगवेगळ्या कारणासाठी रिझर्व्ह बँक दंड लावते. अजून काही नवीन कारणं भविष्यात येऊ शकतात. ही जी लिस्ट आहे ती एक्झॉस्टिव्ह असं मी म्हणत नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे, पण जेवढे जास्ती शक्यता आहे किंवा लागलेल्या ज्या कारणासाठी त्याचं संकलन आम्ही केलेलं आहे. आम्ही आता एक अपील करतो की आपल्या बँकिंग सर्कलमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकिंग सर्कलमध्ये जॉन डिसिल्वा सरांची डायरी फेमस होती. त्यांनी 3 वर्षापूर्वी त्याचं पब्लिकेशन बंद केलं. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही कॉम्पेंडियम ऑफ RBI सर्क्युलर्स म्हणजे RBI सर्क्युलर्सचं संकलन सुरू केलं. हे आमचं 3रं वर्ष आहे. त्याचं नाव आम्ही बँकिंग अपडेट्स फॉर UCBs ठेवलेलं आहे. जुलै 31, 2024पर्यंत ते अपडेट केलेलं आहे. आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून आम्ही परत थोडी रिडिझाईन केलेलं आहे. पुस्तक आणि अत्यंत उपयोगी व्हायचे आम्हाला खात्री आहे सगळ्यांना. असं अपेक्षित आहे की सगळ्या डिपार्टमेंट हेड्स, ब्रांच मॅनेजर, CEO, डायरेक्टर्सकडे एक कॉपी असावी. तर हा मोबाईल नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आपल्याला काही वाटलं, गरज वाटली या पुस्तकाची तर आपण जरूर बुक करा. हा जो आमचा व्हिडिओ ऑनलाईनचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, व्हिडिओकॉम PPTचा, त्यासाठी आपण BTP म्हणजे बँकर्स ट्रेनिंग प्रोग्राम बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम @mdrhr.com लिहावे. अथवा पुस्तकं जर पाहिजे असतील तर बँक कन्सल्टिंग @mdrhr.com आपण मेल पाठवू शकता. किंवा हे आमचे जे वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर्स आहेत, प्रकाश सरांचा आणि माझा, त्यावर देखील आपण आम्हाला आपले क्वेरीज असतील, काही शंका असतील तर जरूर आम्हाला तुमचा मेसेज पाठवा. त्याचे आम्ही समाधानकारक उत्तरं देऊ. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा व्हिडिओकॉम PPT हा जो डेमो PPT आहे तो बघितला, त्याबद्दल धन्यवाद. बँकिंग अपडेट्स फॉर UCB पुस्तकाचं अपील देखील आपण बघितलं, त्याबद्दलही धन्यवाद. आम्ही 30 मिनिटाचा डेमो PPT हा करण्याचा प्रयत्न केला, परंतु कॉम्प्रिहेन्सिव्ह करण्याच्या प्रयत्नात थोडा जास्ती वेळ लागला. त्याबद्दल क्षमस्व. पण आमचे जे प्रत्यक्ष टीचिंगचे डेमो आमचे PPT जे राहतील ते साधारणतः 30 मिनिटाचे राहतील. हे परत एकदा रिपीट करतो. धन्यवाद देतो. थँक्यू.